जिल्हा परिषदेच्या 2026च्या निवडणुकीच्या निमित्तानं एक सांगता सभेच्या निमित्तानं आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहोत. छत्रपती शिवरायांना मी प्रथमतः वंदन करतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाता फुले, राजीव उमाजी नाईक, त्याचप्रमाणे इंदुरचे सम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब, त्याचप्रमाणे साबीरबाई शेख हे सर्व महापुरुषांना वंदन करतो. जेव्हापासून निवडणुका घोषित झाल्या आणि प्रचाराची सुरुवात केली तेव्हापासून मी पाहत आलोय की प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती. आणि ही निवडणूक हातामध्ये घेत असताना अगदी स्वतःचं पेट्रोल टाकून वेळ खर्च करून बरीचशी मंडळी या ठिकाणी कार्यरत आहेत. ही सगळ्या मंडळींनी एक माझ्या समोर एक आदर्श ठेवलाय की या इतक्या मंडळींचं जर माझ्यावरती प्रेम असेल तर माझी देखील जबाबदारी वाढलेली आहे. या प्रक्रियेमध्ये जात असताना एक सर्वसामान्य कुटुंबातून आणि गरिबीतून पुढे आलेला एक तरुण, या तरुणाला खऱ्या अर्थानं माझ्या पत्नीच्या रूपाने दादांनी संधी दिली. मी त्याबद्दल तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांचे मनापासूनचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री या लाडक्या बहिणींचे बंधू असणारे एकनाथजी शिंदे साहेब, त्यांचे देखील मनापासूनचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. बंधू आणि भगिनींनो, आधीचा वेळ न घेता ही निवडणूक खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेच्या हिताची निवडणूक आहे. आणि आता बरेच जण ही निवडणूक स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी बनवत आहेत. आज सकाळपासून जर पाहिलं तर अनेक ठिकाणावरतून फोन येत आहेत की या ठिकाणी इतकं वाटप झालंय, त्या ठिकाणी तितकं वाटप झालंय. परंतु आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने मला या ठिकाणी जाणवलं, कोणाचा किती वाटप होऊ द्या, सर्वसामान्य जनता या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी विजय केल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मी सामाजिक कामामध्ये सुरुवात केली त्यावेळेस कोणताही जात धर्म पंथ न पाहता समाजाच्या ज्या ज्या काही गोष्टी हिताच्या आहेत त्या गोष्टी मनापासून करण्याचा प्रयत्न केला. जिथं शासन प्रशासन कमी पडेल त्या ठिकाणी दातृत्वातून ती कामं करण्याचा मी प्रयत्न केला. आज भविष्यामध्ये ती सर्व कामं परिपूर्ण करण्याचा माझा मानस आहे. परंतु या सगळ्या मंडळींनी जे प्रेम विशेषता दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी राजुरी असेल, उंचकडक असेल, गुंजावाडी, सगळंच हा बेल्ला पंचक्रोशी असेल, साकोरी मंगरुळ असेल, आनेपाटर असेल, या सगळ्या मंडळींनी एक जीवाभावाचं नातं माझ्याशी जोडलेलं आहे. आणि या जीवाभावाच्या नात्याच्या माध्यमातून माझी देखील तितकीच भविष्यामध्ये जबाबदारी ही वाढलेली आहे. आज जर तसं पाहिलं तर पेमदारीमध्ये 2 सैनिक मंडळी इतक्या दिवस वाट पाहत होती की आपल्या देशाच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी ते तैनात आहेत. परंतु निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या पंकज भाऊचा कधी प्रचार करतोय की दोन्ही मंडळी आज सुट्टी टाकून या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत. मला वाटतं याच्यापेक्षा माझं दुसरं कोणतं कार्य असू शकत नाही. इतक्या तळमळीने मी समाजाचे काम करत जात असताना या सगळ्या तरुण मंडळींनी, आता मी इथं पाहिलं तर अजून निवडणुकीला उद्याचा परवाचा दिवस बाकी आहे, परंतु बरीचशी वर्गातली मंडळी, तरुण मंडळी सुट्ट्या टाकून या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत. ईश्वर भाऊ, ही सगळी मंडळी जेव्हा प्रेम करणारी एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती जर इतकी प्रेम करत असतील तर मला वाटतं हे लोकशाहीचा विजय या ठिकाणी आहे. कोणताही पैसा माझ्याजवळ नाही, कोणतीही मोठी यंत्रणा माझ्याजवळ नाही आहे, ते फक्त तुमच्या सर्वांचं माझ्यावरती असणारं प्रेम, हे मला या ठिकाणी विशेष सांगावंसं वाटतं. जनहिताचे निर्णय घेत असताना भविष्यामध्ये मी देखील कोणत्याही गटातटाचा विचार न करता याने मला मदत केली, त्याने मला मदत केली नाही हे न पाहता तुमच्या सर्वांच्या हिताची जपणूक मी त्या ठिकाणी करेन. हा देखील आपल्या सर्वांना या ठिकाणी मी शब्द देतो. माझी धर्मपत्नी खऱ्या अर्थानं मला वाटलं नव्हतं इतक्या तडफेनं ती काम करेल आणि तुमच्या सर्वांच्या समोर आशीर्वाद मागण्यासाठी येईल, परंतु तिचे देखील मी मनापासून त्या ठिकाणी कौतुक करतो. आज मी त्या दिवशी देखील म्हटलं की लग्नाला होऊन आज 2.5 वर्ष झाली, परंतु एकही दिवस तिला कुठे मी फिरायला नेलं नाही. त्याचं कारण असं होतं, माझ्या मतदारसंघातली कामं पूर्ण झाली पाहिजेत, माझ्या भागामध्ये मला अडचणी सोडवता आल्या पाहिजेत. आज ना उद्या एक नवीन आव्हान तयार व्हायचं आणि आव्हान तयार होत असताना या गोष्टींना काही वेळच मिळाला नाही. परंतु आज म्हणून मी तिच्या मनापासूनचे या ठिकाणी कौतुक कशासाठी करतो की माझा पती हा दिवस रात्र या समाजासाठी झटतोय हे पाहून तिने देखील या क्षेत्रामध्ये माझ्या विनंतीला मान देऊन येण्याचं ठरवलं. आज आपण पाहतो कोणत्याही, तिला देखील कुठली राजकीय पार्श्वभूमी नाहीये, म्हणजे स्वतःची तरी कोणतीच नाहीये, शिक्षण झाले, लग्न झाले, आज माझ्यासोबत समेत चांगला संसर्ग त्या ठिकाणी करते. परंतु इतक्या ताकदीनं ती देखील काम करेल. मला एक खात्री पटली की राजुरी पासून वरुंडी पर्यंत तिने मोटरसायकलचा दौरा स्वतः केला. याच्यातच तुम्ही समजून घ्या की जनतेसाठी, ती तुमच्यासाठी कधी तत्पर आहे, ती कधी तुमच्या शब्दाला तडा जाऊ देणार नाही, तुमचा विश्वास कधी मोडणार नाही.
माझं देखील आपल्या सगळ्यांना एक आव्हान आहे, कोणत्याही ऑफिसमध्ये जाऊन हुजरेगिरी करायची माझ्याकडे गरज नाही. आपण सगळ्यांनी एका फोनवरती तुमचं मी त्या ठिकाणी काम करून देईल. त्याच्यासाठी तुम्ही मागं फिरण्याची देखील गरज नाही. साधा कोणी व्यक्तीने फोन करावा आणि मी काम ऐकावं, अशा प्रकारचं मी काम त्या ठिकाणी करणार आहे. व्यासपीठावरती बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच जणांचा या ठिकाणी मी सामूहिक नामोल्लेख करतो. बरीचशा मंडळींना या ठिकाणी बोलण्याची संधी मिळणे त्यांचे देखील मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी माता भगिनी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचे देखील मी मनापासूनचे आभार यासाठी व्यक्त करतो. आणि विशेषतः आपल्या बेल्ला पंचायत समिती गणाचे उमेदवार राजेंद्रजी पिंगट या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील काम एक समाजामध्ये तळमळीचं काम राहिलेलं आहे. एक दातृत्ववान व्यक्ती म्हणून आपल्या समोर ते सामोरे जात आहेत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की खालती वरती न करता राजू शेठ पिंगट आणि आपल्या आणे पाटण विभागाचे माजी सरपंच शांताराम भाऊ जाते, जसं मगाशी सरदारांनी सांगितलं की कोणत्याही गिऱ्हाईक आलं तर त्या ठिकाणी 2 फूट भेडीचे 2 पेढे एक्स्ट्राचे देणारा हा माणूस आहे. म्हणजे त्याच्या मनाबद्दल एक समाजाबद्दल आत्मीयता राहिलेली आहे. हे दोन्ही उमेदवार ग्रामपंचायत असेल सामाजिक स्तरावरती त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती हीच राहील की या दोन्ही उमेदवारांना सौ स्मिताताई पंकज कनसे यांच्या धनुष्यबाण या चिन्ह समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचंय. आणि एकदा जोरदार आपण सगळ्यांनी घोषणा देऊन त्यासाठी समर्थन करायचंय. आणि हात देऊन आपण सगळ्यांनी त्या घोषणा द्यायच्या, शिवसेना जिंदाबाद, अरे कीच कथन. धनुष्यबाण. धन्यवाद. जय हिंद, जय पंकज महाराष्ट्र. चव्हाण.